नमस्कार, मी नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भाकरवडी। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण डो तयार करून घेऊ भाकरवडीचा। त्याच्यासाठी आपण मैदा घेतलेली 1 वाटी मैदा घेऊन ठेवू। चवीपुरतं मीठ घ्यायचंय आणि तेल घ्यायचंय। 2 चमचे तेल घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण हे 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ। 15 मिनिट झालेली आहे। आता आपण एकदा चेक करू। परत एकदा आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचंय। भाकरवडी त्याच्याने जास्ती छान आणि खुसखुशीत होतील। व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आपण। आता परत 5 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवून द्यायचंय। तोपर्यंत आपण त्याचा मसाला तयार करू। मसाला तयार करण्यासाठी आपण 2 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरा आणि 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत। ते आपण आता रोस्ट करून घेऊ। बारीक गॅसवर आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचंय। गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय। भाजलं गेलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि याला थंड होण्यासाठी ठेवून देऊ। आता थंड झालेला आहे। आपण याच्यातला थोडा मसाला साईडला काढून घेऊ आणि बाकीचा मसाला मिक्सर जार मध्ये टाकून याची पावडर करून घेऊ। आपण हा मसाला काढून घेऊ मिक्सर जार मधून। आणि आता हा आपण साईडला काढलेला मसाला जाडसर आपण कुटून घ्यायचा आहे। आणि या मसाल्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊ। हळद टाकायची आहे अर्धा चमचा, कश्मीरी मिर्च टाकायची आहे 1 चमचा, आपली लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा, मीठ टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता या मसाल्यामध्ये आपल्याला आपण आता हे खोबरं थोडं रोस्ट करून घ्यायचंय। हलवत राहायचंय। व्यवस्थित रोस्ट व्हायला हवं। आपलं खोबरं व्यवस्थित रोस्ट झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि या मसाल्यामध्ये टाकून घेऊ। आता आपण हिंग टाकून घेऊ याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यातून एक पेढा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला लाटून घ्यायचंय। थोडंसं पीठ लावायचंय आणि एकदम पातळ असं लाटून घ्यायचंय। व्यवस्थित आपण लाटून घ्यायचंय
आता याच्यामध्ये थोडी पातळ आपण पोळी लाटून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपण चिंचेची चटणी टाकून घेणार आहोत आणि स्प्रेड करायचं आहे। आपण त्याच्यावर टाकून घेतली आहे। आता आपण हे तयार केलेलं मिक्स याच्यावरती स्प्रेड करून घेऊ। सगळीकडून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। आपण ही बारीक शेव घेतली होती ती आता याच्यावरून स्प्रेड करायची आहे। व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि या लाटण्याच्या साहाय्याने थोडी दाबून घ्यायचं आहे। आता आपण याचं रोल करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं रोल करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। आता आपण व्यवस्थित याला कट करून घ्यायचं आहे। याला प्रेस करायचंय आणि हे साइडला ठेवून देऊ। आपण असं प्रेस करून घ्यायचंय आणि साइडला। अशा सगळ्या भाकरवड्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण हे तळायला घेऊयात। तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे, हे सोडून घेऊयात। जेवढे मावतील तेवढे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे। मीडियम गॅसवरती आपण हे तळायचे। तर आपण एकदा याला पलटी मारून घेऊयात। बारीक गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे। आपली भाकरवडी तयार झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता आपण सेकंड बॅच टाकून घेऊ। आपली भाकरवडी तयार झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।